ह्याच्यानंतर मी एक थोडक्यात रजिस्ट्रेशनची प्रोसेस दाखवतो. त्याच्यानंतर काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊयात. है ना? तर itdindi.org di.org वरती तुम्ही गेलात तर तिथे जॉईन वारी 2024 अशी लिंक आहे. जॉईन वारीवरती केलात तर तुम्हाला itdindi DEE.org ही आपली रजिस्ट्रेशनची वेबसाईट आहे. त्याच्यावरती तुम्हाला रिडायरेक्ट करता येईल. तर इथे तुम्ही गुगल लॉग इन वापरून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा ईमेल आय डीने लॉग इन करू शकता. ईमेल आय डी वापरून रजिस्ट्रेशन लॉग इन केलं तर तुम्हाला OTP येईल, तो तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. तर आता OTP आला असेल, मला मी चेक करतोय. हा 865044. इथे लॉग इन केल्यानंतर पहिली जी स्क्रीन आहे, इथे तुम्ही रजिस्टर केलेले सगळे वारकरी दिसतील. म्हणजे तुम्ही स्वतःला, तुमच्या घरातल्या इतर मेंबर्सला, मित्रांना, कोणालाही इथे ॲज अ वारकरी रजिस्टर करतात. म्हणजे जसं आपण IRCTC वरती जाऊन रेल तिकीट काढतो, तर ते आपल्याला प्रवासी म्हणून आधी आपण रजिस्टर करू शकतो. तसं इथं वारकरी म्हणून रजिस्टर करायचंय. तर मी ॲड न्यू वारकरी जेव्हा करतो, तर इथे सगळे डिटेल्स टाकायचेत. मोबाईल नंबर टाकल्यावरती तुम्हाला एक OTP येईल. टू 288672. तो व्हेरीफाय केला. व्हेरिफिकेशन सक्सेसफुलचा मेसेज येईल. बाकीचे डिटेल्स आपल्याला टाकायचे आहेत. मी माझ्या वाईफचं रजिस्ट्रेशन करतोय. इथे FAQ ची लिंक पण दिलेली आहे डॉक्युमेंटची. हे केल्यानंतर रजिस्टर केलं. ह्याच्यात एक महत्वाचा भाग आहे की तुम्ही तुम्ही इतर दुसऱ्याचं कुणाचं तर रजिस्ट्रेशन करत असाल तरी त्यांच्या WhatsAppचाच नंबर द्या, कारण तसं केलं नाही तर त्यांना अपडेट्स WhatsAppवरती मिळणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडून OTP घ्यावा लागेल. तुम्ही तुमच्याच नंबरने रजिस्टर केलं तर नंतर मग सगळे अपडेट्स तुम्हाला येतील आणि मग तुम्हाला त्यांना फॉरवर्ड करावे लागतील. तर त्यासाठी WhatsApp नंबर देताना स्वतःचाच नंबर देऊ नका. त्याने तुमचं काम सोपं होईल की OTP विचारावं लागणार नाही, पण नंतर त्रासदायक होईल, कारण नंतर हा नंबर बदलता येणार नाही आणि मग त्यांना ग्रुपमध्ये ऍड करण्यासाठी परत मग त्रास होईल. त्यापेक्षा त्यांचाच नंबर द्या. 1 मिनिटात तुम्ही त्यांच्याकडून OTP घेऊन ते प्रोसेस कंप्लीट करू शकता. एकदा वारकरी रजिस्टर केल्यानंतर असे तुम्ही किती वारकरी रजिस्टर करू शकता. त्यानंतर जॉईन वारी करायची. जॉईन वारीमध्ये 2024 वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या टप्प्यासाठी रजिस्टर करायचं हे दिसेल. म्हणजे तुम्ही इथे आळंदी ते पंढरपूर हा पूर्ण वारी करायची असेल तर हे करा, किंवा देहू आकुर्डी, किंवा एक टप्पा करा, किंवा मल्टिपल टप्पा करू शकता. किती टप्पे तुम्ही सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर तिथे किती कॉन्ट्रीब्युशन आहे हे दिसेल. देहू आकुर्डीसाठी ₹300 कॉन्ट्रीब्युशन आहे. तर कोणाला देहू आकुर्डी करायचं असेल, कोणाला पुणे सासवड करायचं असेल तर तुम्ही इथे समजा मला पुणे सासवड करायचंय आणि मग शेवटचा भेंडी शेगाव पंढरपूर हा टप्पा करायचा आहे. तर इथे टोटल कॉन्ट्रीब्युशन दिसते ₹2000 2 टप्प्यांचे. आणि त्याच्यानंतर क्लिक हिअर टू मेक पेमेंट. क्लिक हिअर टू मेक पेमेंट केल्यानंतर तुम्हाला
तुम्ही कोणत्या म्हणजे ह्या वारकऱ्यासाठी ह्या 2 टप्प्यांसाठी ह्या 2 टप्प्यांसाठी रजिस्टर करत आहात. त्याचं कॉन्ट्रिब्युशन ₹2000 आहे. ते तुम्ही ह्या अकाउंटला ट्रान्सफर केल्यानंतर जर का फोनपे वापरत असाल तर UTR आयडी आणि इतर सगळ्या केसमध्ये ट्रान्झॅक्शन आयडी इथे टाकायचा आहे आणि हे सबमिट एनरोलमेंट केल्यानंतर तुम्हाला एक ईमेल येईल. त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल केलंय असं आहे आणि तुम्हाला इट इज अंडर अप्रुव्हल असं तुम्हाला मेसेज येईल. तर एकदा मग जे ॲडमिन्स आहेत तर ते तुमच्या ट्रान्झॅक्शनची डिटेल्स आणि तुमचे रजिस्ट्रेशनचे डिटेल्स एकदा रिकन्साईल करतील, एकदा तपासून बघतील आणि नंतर अप्रूव्ह करतील. अप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा ईमेल येईल की युअर रजिस्ट्रेशन इज सक्सेसफुल असं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठीची पण लिंक येईल. तो लिंक वापरून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही एरर मेसेज वगैरे आला तर काळजी करायची नाहीये. आम्ही एनिवे तुम्हाला त्या टप्प्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करणार आहोत. ओके. तर ही होती सगळी माहिती रजिस्ट्रेशन संबंधी आणि ह्या वर्षीच्या दिंडीच्या कार्यक्रमाबद्दल.